तुम्हाला माहीत आहे का, ठाणेच्या आसपास बरेचसे छोटे किल्ले आहेत जे तुम्हाला एका दिवसात पाहता येतात. त्यातलाच एक घोडबंदर किल्ला. मुंबईच्या उत्तरेला उल्हास नदीची खाडी आहे. या खाडीच्या काठी इतिहास काळापासून 2 बंदरे होती. त्या बंदरांच्या मागे उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरांच्या 2 सोंडा खाली बंदरापर्यंत येतात. एका सोंडेचा आकार गायीच्या तोंडासारखा दिसतो म्हणून त्या बंदराचे नाव गायमुख पडले. दुसऱ्या सोंड्याचा आकार घोड्यासारखा दिसतो म्हणून त्याचे नाव घोडबंदर पडले. नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत ठाण्यातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य असा घोडबंदर किल्ला. हा आहे घोडबंदर किल्ल्याकडे जाणारा रस्ता. घोडबंदर गावाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण अवघ्या 5 मिनिटात किल्ल्याजवळ पोहोचतो. घोडबंदर किल्ल्यावर जाण्यासाठी ठाणे किंवा मीरा भाईंदर वरून जाता येते. मीरा भाईंदर पासून 5 किलोमीटर अंतरावर आणि ठाणे पासून 22 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. ठाणे आणि मीरा भाईंदर पासून बस किंवा ऑटो उपलब्ध असतात. घोडबंदर किल्ल्याच्या टेकडीच्या वाटेवर सध्या स्थानिक लोकांनी पूर्णपणे अतिक्रमण केलेले आहे. या बंदराच्या पूर्वेस कल्याणपर्यंत खाडीमधून गलबतांची ये-जा चालत असे. या गलबतांवर वचक राहावा म्हणून पोर्तुगीजांनी साष्टी बेटाच्या दक्षिणेस उत्तनजवळ धारावीचा किल्ला व धारावीच्या पूर्वेस उल्हास नदीच्या तीरावरील डोंगर रांगेंच्या खाडीपर्यंत पसरलेल्या सोंडेच्या शेवटी घोडबंदरचा मजबूत असा किल्ला बांधला. गडाच्या पायऱ्या चढून आपण प्रवेशद्वारातून गडात प्रवेश केल्यावर समोरच अनेक छोटी दालने असलेली कमानीची इमारत दिसते. पुढे गडाच्या सपाटीवर उंच भिंतींचे सभागृह लागते. इथे गडासंबंधी एक माहिती फलक लावण्यात आला आहे. त्यातून आपल्याला किल्ल्याचा इतिहास समजतो. मीरा भाईंदर पालिकेने गडाचे सुशोभीकरण केलेले आहे. अलीकडच्या काळात या किल्ल्याचे नूतनीकरण झाल्यामुळे ते एक हेरिटेज डेस्टिनेशन बनले आहे. पुढे गेल्यावर पाण्याचा मोठा पण सध्या कोरडा असलेला हौद आपणास दिसतो. या हौदाच्या पुढे गडाच्या तटबंदीचे अवशेष आहेत. इथून वर चढल्यावर डाव्या बाजूला बुरुज आहे. या किल्ल्याबद्दल असे सुद्धा सांगितले जाते की या ठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्याचा व्यापार करीत असे, त्यामुळे या जागेला घोडबंदर हे नाव पडले.
बुरुजाच्या माथ्यावरून आपल्याला उल्हास नदीचे पात्र फार सुंदर दिसते. बुरुजाच्या खाली एक छोटासा दरवाजा आहे. गड तसा फारसा मोठा नसल्यामुळे 15 मिनिटात गडफेरी पूर्ण होते. शिवकाळात घोडबंदर किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. इसवी सन 1672 मध्ये कोळी राजांचा मुलूक जिंकल्यानंतर शिवरायांनी आपला मोर्चा घोडबंदर किल्ल्याकडे वळविला. पण शिवरायांना हा किल्ला जिंकता आला नाही. पुढे वसईमुळे शेजारच्या धारावी किल्ल्याबरोबर घोडबंदर किल्ल्याला देखील महत्त्व आले. मराठ्यांनी एप्रिल 1737 मध्ये मोठी धडक मारून या किल्ल्यावर मराठ्यांचा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकविला. पुढे 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला. इथे किल्ल्याचे नूतनीकरणाचे काम चालू आहे. घोडबंदर किल्ल्यासंबंधी मानाजी आंग्रे एका पत्रात लिहितात, घोडबंदरास गनिम येऊन मोर्चे देऊन राहिला होता. त्याचवरी फौज पाठवून मारून 200-250 माणसे नेस्तनाबूत केले. माडी हस्तगत केली व 7 गलबते घेतली. गनिमास तंबी बरीसी पोहोचवली म्हणून लिहिले. त्यावरून संतोष झाला. घोडबंदर किल्ल्याचा हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जय शिवराय.